श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. ही निसर्ग कवी श्री त्र्यंबक बाप्पू ठोंबरे, जे बालकवी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांची अतिशय गाजलेली कविता. बालकवींनी या कवितेमध्ये श्रावण महिन्याचे असे समर्पक वर्णन केले आहे की श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्य अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहते. बालकवींची ही कविता आम्हाला इयत्ता 7वीला अभ्यासक्रमात होती व ती आम्हाला आमच्या मराठीच्या शिक्षिका सौ मिरजकर मॅडम यांनी इतक्या सहजतेने आणि सुंदरतेने शिकवली होती की ती अजूनही तोंडपाठ आहे. तर या निसर्ग फुलवणाऱ्या श्रावण महिन्यात हिंदू सणांची खूप रेलचेल असते. सर्व श्रावणी सोमवार, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला, बैलपोळा तसेच मुस्लिम सण मोहरम अशा सणांची रेलचेल असते. आमच्या लहानपणी हे सण खूप वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने आणि सर्व मावडीकर गावकरी, जेथे माझे पूर्ण लहानपण व्यतीत झाले ते मावडी गाव, हे सर्व गावकरी एकत्र येऊन साजरे करत असत. पहिल्या श्रावणी सोमवारी शाळेला सुट्टी असायची. मावडीच्या उत्तरेला 3 किलोमीटर अंतरावर पांडेश्वर गाव आहे व तिथे करा नदीकाठी श्री महादेवाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले आहे अशी आख्यायिका आहे. तर आम्ही सर्व मित्रमंडळी उपवासाच्या पदार्थाचा, जसे की खिचडी, कवट, उकडलेले रताळे इत्यादींचा डबा घेऊन या सुट्टी दिवशी पांडेश्वरला चालत जात होतो. रमत गमत आजूबाजूच्या शेतातील रानमेव्याचा आस्वाद घेत आमचा पांडेश्वरपर्यंतचा प्रवास पूर्ण होई. त्या काळी या महादेवच्या मंदिरात अजिबात गर्दी नसायची. पांडेश्वर गावातील काही गावकरी आणि आजूबाजूच्या गावातील आलेले काही भाविक एवढेच लोक असायचे. मंदिरात पोचल्यानंतर करा नदीमध्ये हातपाय धुवून मंदिरात श्री महादेवाचे दर्शन घ्यायचे आणि मग नंतर मंदिरासमोरील झाडाच्या पारावर सोबत आणलेल्या उपवासाच्या पदार्थांवर ताव मारायचा. नंतर मंदिराच्या परिसरात लपाछपी, करा नदीमध्ये पोहणे असा संध्याकाळपर्यंत वेळ कसा जायचा कळायचे नाही. नंतर संध्याकाळी आमचा सर्वांचा परतीचा पायी प्रवास करून घरी पोचायचो. श्रावण महिन्यातील दुसरा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या आठवडाभर आधी गावातील प्रत्येक गल्लीमध्ये त्या गल्लीतील महिला व तरुणी रात्री गाणी म्हणून फेर धरत असत. आम्ही लहान मुले व इतर मंडळी आजूबाजूला बसून हा कार्यक्रम पाहत असे. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालत असे. आमचा बालचमूही हा आठवडाभर पतंग वावडी बनवणे व ती संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आणि शनिवार रविवार दिवसभर शेतात जाऊन एकत्रितपणे उडवणे हा कार्यक्रम ठरलेला असायचा. कोणाची पतंग सगळ्यात उंच जाते व कोणाची वावडी सगळ्यात मोठी याची आमची सर्वांची स्पर्धा लागे. नागपंचमी दिवशी गावातील सर्व महिला वारुळाला नैवेद्य दाखवायला एकत्र जात व नंतर गावातील मुख्य चौकातील मारुती मंदिरासमोरील पटांगणात सर्व महिलांचा गाणी म्हणत फेरा धरला जाई. दिवसभर आम्ही सर्व पतंग उडवण्यात घालवायचो व जगताप आळीतील लिंबाच्या झाडाला बांधलेला मोठा झोका खेळण्यात घालवायचो. कोणाचा झोका जास्त उंच जातो याची स्पर्धा लागलेली असायची. संध्याकाळी प्राथमिक शाळेच्या पटांगणात गावातील ग्रामस्थ मंडळी व सणासाठी पुण्या मुंबईवरून आलेली मंडळी सूरपाट्यांचा डाव खेळत असत. 2 गट करून हा खेळ खेळला जायचा. प्रत्येक गटात जेवढे खेळाडू त्यापेक्षा सूरपाट्यातील एक पाटी कमी. प्रत्येक गट जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असे. आम्ही सर्व बाहेर बसून आरोळ्या देऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचो. सूरपाट्यांचा खेळ आता गावी खेळला जात नाही, कालबाह्य झाला आहे. आम्ही नवीन पिढीला तो कसा खेळायचा याची माहितीही नाही. रक्षाबंधन हा या महिन्यातील अजून एक मोठा सण. या दिवशी सकाळी लवकर उठून नवीन कपडे घालून तयार होत असू. ताई ओवाळत असे व राखी बांधत असे. ताईला ओवाळणी टाकण्यासाठी वडिलांकडून पैसे घ्यायचे आणि तेवढेच पैसे मलाही घ्यायचे. मग ते पैसे साठवलेल्या डब्यात ठेवायचे.
त्या दिवशी गावातील सर्व माहेरवाशीण गावी आलेल्या असायच्या. गोपाळकाल्या दिवशी गावातील भजनी मंडळ जे श्री महादेव गायकवाड गुरुजी यांनी स्थापन केले होते, त्या भजनी मंडळातील सर्व लोक व ग्रामस्थ गावातून भजन म्हणत फेरी मारायचे. शेवटी मुख्य चौकातील मारुती मंदिरासमोर येत. मंदिरासमोरील वडाच्या झाडाला दहीहंडी बांधलेली असायची. गावातील तरुण मंडळी थर रचून ही दहीहंडी फोडायचे. त्या दहीहंडीत मडक्याचा तुकडा मिळवण्यासाठी आम्हा सर्व बाळगोपाळांची स्पर्धा चालायची. हा मडक्याचा तुकडा जर घरातील धान्यात ठेवला तर आपणाला वर्षभर धान्य कमी पडत नाही असा समज होता. बैलपोळ्या दिवशी गावातील सर्व शेतकरी बांधव आपल्या बैल आणि गायी यांना सकाळी लवकर उठवून स्वच्छ धुवून नंतर त्यांना रंगरंगोटी करत, त्यांच्या शिंगांना रंग देऊन चकचकी कागद चिटकवत आणि शिंगांना फुगे लावत कोणाचा बैल आकर्षक दिसतो याची स्पर्धा चालायची. दुपारनंतर या सजलेल्या बैलांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जायची. गावातील मुख्य चौकातील मारुती मंदिरासमोर या सर्व बैलांना दोरीला बांधलेल्या डब्यांवरून उंच उडी मारायला लावली जायची व कोणाचा बैल जास्त उंच उडी मारतो याची स्पर्धा चालायची. आम्ही सर्व बालचमू झाडाच्या पारावर बसून या खेळाची मजा घ्यायचो. या महिन्यात मोहरम हा एक मुस्लिम सण येतो. मावडी गावामध्ये श्री इब्राहिम खान यांचे एकमेव मुस्लिम कुटुंब राहते. हे कुटुंब मोहरम निमित्त गावातील मुख्य चौकात ताबूत बसवत असे. ताबूताची आकर्षक सजावट केलेली असे. मोहरम दिवशी श्री इब्राहिम खान यांचा मुलगा श्री हुसेन खान आणि त्यांचे सर्व कुटुंब तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मिळून या ताबूताची गावातून मिरवणूक काढली जायची. ही मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात लेझीम खेळत पार पडायची. याच मिरवणुकीत जोगोडी मावडी पाहिली का, आंब्याची कैरी खाल्ली का हे गाणे नाचताना अगदी तालात म्हणले जायचे. मोहरम दिवशी गावातील हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन व्हायचे. तर अशा या सणांची भरगच्च असलेला श्रावण महिना सर्व ग्रामस्थ आणि आम्ही बालगोपाळ खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करायचो. खरंच ते दिवस पुन्हा यावेत असे मनापासून खूप वाटते, पण ते शक्य नाही. म्हणून त्या रम्य आठवणीत रमून आयुष्यातील यापुढील दिवस व्यतीत करत पुढील जीवन जगायचे. रम्य ते बालपण, रम्य त्या आठवणी. तर अशा या श्रावण महिन्याचे बालकवींनी कवितेतून केलेल्या खालील वर्णनाशिवाय लहानपणीच्या श्रावण महिन्याच्या आठवणी पूर्ण होऊच शकत नाहीत. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे, झालास सूर्यास्त वाटतो सांज हा हा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे.